एकच आहे की जी आमच्या पक्षाला कीड लागली होती मागील 4 वर्षापासून ती कमी झाली. यानंतर आमच्या पक्षातून जे कार्यकर्ते पक्ष सोडून गेलेले आहेत, मला असा विश्वास आहे की संपूर्ण कार्यकर्ते पक्षातून स्वघरी वापस येतील. कारण त्यांच्या हेकेखोर वागण्यापणामुळंच पक्षातील सर्व कार्यकर्ते पक्ष सोडून निघून. पाहिलं गेलं तर सातव परिवारानं काँग्रेस टिकवली होती राजू भवनपर्यंत. राजू भवनच्या नंतर हीच जी त्यांची कार्यपद्धती, त्यांना ती कार्यपद्धती जमली नाही किंवा त्यांना राजकीय वारसाच नव्हता. त्यांना आमदारकी ही एक काय म्हणतात, जसं आमच्या कोर्टाच्या भाषेमध्ये सांगायला तर वारशाने भेटलेली होती. ती काही त्यांनी कमवलेली नव्हती. आणि राहुलजींचं एक विशेष प्रेम होतं राजू भवनवरती, त्याच्यामुळे त्यांना ते 2 टर्मची आमदारकी भेटलेली. कार्यकर्ताच नाही, तर कार्यकर्ता आहे राजूभाऊ सातोचा. त्यांच्या आधारावरच आम्ही त्यांच्याबरोबर राहत होतो. त्यांनी कोणता कार्यकर्ता उभा केले नाही आणि त्यांची कोणती शक्ती नाही कार्यकर्त्याला उभा करण्याची. म्हणून ताईबरोबर कोणी कार्यकर्ता जाण्याचा प्रश्नच होत नाही भाजपमध्ये जाण्याचा. जो पक्ष भावाभावामध्ये. नमस्कार, मी उमेश चक्कर आणि आपण पाहतात प्रवाह नेटवर्क. प्रवाह नेटवर्क या डिजिटल मीडिया प्लॅटफॉर्ममध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. मी सध्या हिंगोली जिल्ह्यातल्या या वसमत शहरामध्ये आहे आणि या नगरपालिका निवडणुकीचं जे बिगुल वाजलेलं आहे आणि त्याच माध्यमातून माझ्यासोबत या ठिकाणी काही काँग्रेसचे पदाधिकारी आहेत, तालुकाध्यक्ष तथा इतर पदाधिकारी आहेत. आणि या जिल्ह्यातल्या आमदार, विधान परिषदेचे आमदार डॉक्टर प्रज्ञा सातव यांनी भाजपमध्ये प्रवेश घेतला. त्यानंतर इथली परिस्थिती काय हे जाणून घेणार आहोत. काँग्रेसला एकंदरीत गळती लागल्याचं पाहायला मिळतं आहे. आमदार प्रज्ञा सातव यांनी भाजपमध्ये प्रवेश घेतला. काय भावना तुमची? माझी भावना एकच आहे की जी आमच्या पक्षाला कीड लागली होती मागील 4 वर्षापासून ती कमी झाली. यानंतर आमच्या पक्षातून जे कार्यकर्ते पक्ष सोडून गेलेले आहेत, मला असा विश्वास आहे की संपूर्ण कार्यकर्ते पक्षातून स्वघरी वापस येतील. कारण त्यांच्या हेकेखोर वागण्यापणामुळंच पक्षातील सर्व कार्यकर्ते पक्ष सोडून निघून जाऊ लागले. पक्षश्रेष्ठीला सुद्धा वेळोवेळी कळवलं, पण पक्षश्रेष्ठीनं सुद्धा दखल घेतली नाही. शेवटी नियतीला ते देवानंच त्यांना बुद्धी दिली. मी तर त्यांचे आभार मानेल की आमचा पक्ष सोडून आम्हाला जीवनदान दिलं, नाही तर त्यांनी पक्ष संपवला असता आणि जिल्ह्यातले पूर्ण कार्यकर्ते संपवले असते. शहरातलं सध्या नगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि आपण प्रचार करतात. काँग्रेसचे नेते भाजपात गेले, पोकळी भरून कसे काढसाल? काय वाटतं? काय नाही, काँग्रेसचे नेते भाजपात गेले. त्यांचा काँग्रेस विचाराशी मागच्या लोकसभेपासून संबंध नव्हता. त्यांनी मागच्या लोकसभेला सुद्धा वंचित बहुजन आघाडीचं काम केलं होतं, इथं आघाडीचं काम केलं नव्हतं. आणि या प्रचारात सुद्धा काही नगरपरिषदच्या सक्रियच नव्हत्या. त्याच्यामुळं पक्षाचं नुकसान नाही, उलट फायदा होईल आम्हाला. जे पक्षावर जे नाराज होते लोक, ते आमचं आता उद्याच्या निवडणुकीत काम करतील आणि निवडणूक झाली की परत पक्षामध्ये प्रवेश करतील. एकंदरीत प्रज्ञा सातव ह्या भाजपामध्ये प्रवेश त्यांनी घेतला, त्यानंतर कुठलाही फरक या ठिकाणी वसमतमध्ये जाणवणार नाही अशी सुद्धा प्रतिक्रिया यावेळी दिली. माझ्यासोबत काँग्रेसचे तालुका अध्यक्ष आहेत. काय साहेब, कशा पद्धतीनं सध्या परिस्थिती आहे? काँग्रेसमध्ये पोकळी निर्माण झाल्याच्या चर्चा ऐकायला मिळतात. सातव तिकडे गेला, तुम्ही एकदम निकटवर्ती आहे म्हणून त्यांचे मानले जात होते. त्यांच्यासोबत तुम्ही काम केलेलं आहे. दिवंगत खासदार राजू सातव असतील, त्यांच्या पत्नी आमदार प्रज्ञा सातव असतील, त्यांच्यासोबत तुम्ही काम केलेलं आहे. काय भावना? सर्वप्रथम मला एकच वाटतं की आज राजूभाऊ जरी नसतील तर एखादी व्यक्ती डबल मेलेली तुम्ही कधी जर बघितली असेल तर ते आज राजूभाऊंना डबल पुन्हा एकदा भावपूर्ण श्रद्धांजली देण्याची वेळ आलेली आहे. आणखी भाऊ हयातीमध्ये कधीच काँग्रेस पक्ष असेल, राहुलजी असतील, सोनियाजी असतील, ह्यांना सोडून कधी जाण्याचा विचारही करत नव्हते किंवा त्यांच्या मनामध्ये हा विचारही येत नव्हता की आपण असं काही करावं म्हणून. आज जो प्रज्ञाताईंनी जो निर्णय घेतलेला आहे तो अत्यंत दुर्दैवी आहे. कारण की ज्या वेळेस भाऊंचं निधन झालं त्यानंतर त्या परिवाराला माझ्या तरी मते, मी जेव्हापासून काम करतो किंवा मला विद्यार्थी दशेपासून मी काँग्रेसमध्ये आणि पिढीजात काँग्रेसमध्ये काम करता आलं परिवारात, एवढं भरभरून कधीच काँग्रेस पक्षानं कोणत्या एखाद्या नेत्याच्या परिवाराला दिलं नाही. आणि सतत भाऊ मे 2021मध्ये वारले भाऊ, त्या दिवसापासून आजपर्यंत सतत राहुलजी महिन्यातून 1-2 वेळेस कॉल करून विचारपूस करतात की सगळं व्यवस्थित चालले का, सगळं घरी चांगलं आहे का, काही अडचण आहे का. हे माझ्या मते हे जे भाग्य होतं ते फक्त सातव परिवाराला लाभलं होतं. स्वर्गीय रजनीताई असतील, स्वर्गीय राजूभाऊ असतील, ह्यांनी जे काँग्रेस पक्षासाठी दिलेलं आहे, कारण की त्यांनी जे योगदान दिलेलं आहे, त्यांनी पक्षासाठी जी आपली पूर्ण देहबोली सगळी देऊन टाकली होती, ते आज ताईंच्या रूपानं
फार वाईट वाटलं मला की ताईंनी हा मोठा निर्णय घेतला. सातव घराण्याने काँग्रेस वाढवले की संपवली? काय वाटतं काय? पण महाविकास आघाडी म्हणून जेव्हा हिंगोली असेल, कळमनुरी असेल, नगरपालिका निवडणुका झाल्या त्यामध्ये त्यांचा फारसा असा सहभाग जाणवला नाही. काय वाटतं? ता खरं पाहिलं गेलं तर सातव परिवारानं काँग्रेस टिकवली होती राजूभाऊंपर्यंत. राजूभाऊंच्या नंतर हीच जी त्यांची कार्यपद्धती, त्यांना ती कार्यपद्धती जमली नाही किंवा त्यांना राजकीय वारसाच नव्हता. त्यांना आमदारकी ही एक काय म्हणतात, जसं आमच्या कोर्टाच्या भाषेमध्ये सांगायला तर वारशाने भेटलेली होती. ती काही त्यांनी कमवलेली नव्हती. आणि राहुलजींचं एक विशेष प्रेम होतं राजूभाऊंवरती, त्याच्यामुळे त्यांना ते 2 टर्मची आमदारकी भेटलेली होती. आणि त्यानंतर त्यांनी काही पक्षवाढीसाठी किंवा पक्ष संघटनेसाठी काही काम केलेलं नव्हतं. मी तर म्हणतो की आता उलट त्यांच्या जाण्यानंतर जे कोणी कार्यकर्ते जवळ येत नव्हते किंवा जे कार्यकर्ते पक्ष सोडून गेले होते, ते पुढच्या काही दिवसामध्ये तुम्हाला मी आजच सांगतो, आज भाकीत करतो की स्वग्र येतील. आणि त्याच्या पलीकडे जाऊन सांगतो की काँग्रेसची वसमतची सीट तर लागतच आहेत, सोबत कळमनुरीसुद्धा काँग्रेसची सीट लागत आहे. आणि ते त्यांचं श्रेय नाही, ते श्रेय आहे स्वर्गीय राजूभाऊंच्या कार्यकर्त्यांचं, ते श्रेय आहे काँग्रेस पक्षाचं, काँग्रेसच्या सगळ्या केडरचं. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आता एकमेव हिंगोली शहरात उरले असं चर्चा होतात. वसमत आहात, नगरपालिका निवडणूक सुरू आहे, आता बॅनरवर आहे प्रज्ञासाचा काढला जाणार. हे बघा, सद्यस्थितीला तर आता प्रचार एकदम आज शेवटचा दिवस आहे. आज प्रचार संपणार आहेत, असे बॅनर निघणार आहेत, तसे निघणार आहेत. आणि ऑलरेडी इलेक्शन डबल लागल्यामुळं खर्च खूप जास्त झालेला आहे सगळा. त्याच्यामुळं तो विषय तर राहिलाच. आणि तुम्ही विचारलेला जिल्हाध्यक्षांचा जो प्रश्न आहे जिल्ह्यामध्ये, तर तिथं फार मोठी टीम आहे. तुम्हाला त्याचा निकाल येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीची सीट लागल्यानंतर दिसेल. आणि जिल्हा परिषदला सुद्धा सर्वाधिक जागा महाविकास आघाडीच्या हिंगोली जिल्ह्यात, खास करून हिंगोलीमध्ये राहतील. आणि तिथं फार मोठी टीम आहे. तिथं 4-5 नगरसेवक गेल्यानं कधी पक्ष संपत नसते. अशोकराव साहेबासारखे मोठे माणसं, नारायण राणेसारखे मोठे माणसं गेल्यानंतर सुद्धा पक्ष संपलेला नाही आहे ना. तसं जर असतं तर कालच्या लोकसभेमध्ये 230-232 जागा महाविकास आघाडीच्या आल्याच नसता. काँग्रेसनं 100 पार केलीच नसती. कोणी गेल्यानंतर पक्ष संपत नसते. पक्ष हा विचारधारी असतो. प्रज्ञा सातव ह्या पक्षामध्ये होत्या म्हणून कार्यकर्ते सुटले वाटते. नाही, ते पक्षामध्ये होत्या म्हणून नाही, त्यांचं जे कोऑर्डिनेशन असतं, एक नेत्या म्हणून त्यांना जो मान भेटलेला होता राज्यामध्ये किंवा प्रदेशाध्यक्षांनी त्यांना जो त्या अवधा जो दिलेला होता, त्या सगळ्यांमुळे ते कोऑर्डिनेशन त्यांना जमत नव्हतं. त्यांचा राजकीय काही म्हणजे राजकीय त्यांना अंग नव्हतं, त्याच्यामध्ये होत होते. उलट त्यांच्या झाल्यानंतर पक्ष संपण्यापेक्षा पक्ष वाढेल आणि येणाऱ्या कार्यकर्त्यांना उलट जोमानं काम करायला संधी मिळेल. अजून काही काँग्रेसचे पदाधिकारी असं माझ्यासोबत आहेत. अजगर पटेल त्यांचं नाव आहे. विधान भवनात देखील तुम्ही जात होतात, तर आमदार प्रज्ञा सातव यांच्यासोबत एक सारथी म्हणून आम्ही अनेकदा तुम्हाला पाहिलं सोबत. त्याच भाजपमध्ये गेल्या, काय भावना? नाही, राजूभाऊ काँग्रेस पक्षामध्ये राजूभाऊचे जे विचार होते काँग्रेस पक्षाच्या धोरणाबद्दल, की 25% राजकारण आणि 75% समाजकारण, गरीब दीन दुबळ्या लोकांना संविधानचा विचार करून राजूभाऊने जे शिकवली कार्यकर्त्याला, त्या आधारावर आम्ही ताईच्यासोबत होतो. त्यांच्या आधारावरच आम्ही ताईच्याबरोबर जात होतो. ताईनं काय आम्हाला नवीन संजीवनी दिलेली नाही आणि ताईनं कोणते कार्यकर्ते उभे केलेले नाही. राजूभाऊ सातवचेच आम्ही कार्यकर्ते होतो. राजूभाऊ सातवचा जो विचार होता काँग्रेस पक्षाचा, तो विचार आणि ध्येय घेऊन आम्ही ताईच्याबरोबर फिरत होतो. आम्ही तुमचा नेता कोण मग? नाही, आमचा नेता काँग्रेस पक्ष आमचा नेता आहे. आमचा नेता कोणी नाही. नेत्यावर आम्ही आधारित नाही. देशाचे नेते राहुल गांधी आहे, त्यांच्या आधारावर राहुल गांधी बी नेते आहे. पण राहुल गांधी संविधानाच्या विचारावर लोकशाहीला बळकट करण्यासाठी जे राहुल गांधी लढत आहे, त्यामुळे राहुल गांधी आमचे नेते आहे. जर संविधानाला धरून नेते कोणी नाही तर आमचा नेताच कोणी नाही देशामध्ये. संविधानाला धरून जो नेता आहे तो आमचा नेता आहे. नगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. चर्चा जोरात होतात. काँग्रेसचे नेते भाजपामध्ये गेले, वसमतचा कोणीच दिसला नाही त्याच्यामुळे. नाही, मी तुम्हाला काय म्हणालो, ताईचा कोणी कार्यकर्ताच नाही. इथं कार्यकर्ता आहे राजूभाऊ सातवचा, त्यांच्या आधारावरच आम्ही त्यांच्याबरोबर राहत होतो. त्यांनी कोणता कार्यकर्ता उभा केले नाही आणि त्यांची कोणती शक्ती नाही कार्यकर्त्याला उभा करण्याची. म्हणून ताईबरोबर कोणी कार्यकर्ता जाण्याचा प्रश्नच होत नाही भाजपमध्ये जाण्याचा. जो पक्ष भावाभावामध्ये द्वेष निर्माण करायले, जो पक्ष हिंदू मुस्लिम देशामध्ये करायले, त्या पक्षाबरोबर समविचार लोक जाणं म्हणजे बिलकुल नामुष्की आहे आमची. ताई गेल्या म्हणजे काँग्रेस कमी होईल असं वाटतं?
नाही नाही, हे काँग्रेस कमी होईल ही व्याख्या म्हणजे काँग्रेसनं देशामध्ये इतके मोठमोठे नेते उभे केले, तर मला तर असं वाटत नाही बे कोण नेता गेला म्हणून पक्षाचं काही नुकसान होतो. कार्यकर्त्याचं नुकसान होतं हे बरोबर आहे. नेता गेला म्हणजे त्याच्याबरोबर काम करणारे अगोदर दिलीप देसाई जे जिल्हाध्यक्ष होते ते कोणाला कंटाळून गेले वाटतं काय? नाही का, त्यांची कार्यक्षमताच नव्हती. ते फक्त लिमिटेड जिल्हाध्यक्ष होते, त्यामुळे ते कुणाला कंटाळून गेले असं काय मला सांगता येत नाही, कुणाला कंटाळून गेले म्हणून मी बोलू शकत नाही. गटबाजी वगैरे संपली आता, काय वाटतं काय मग? नाही, पक्षामध्ये जोपर्यंत लोकशाही जिवंत आहे तोपर्यंत आपल्या आपल्या विचाराची माणसं राहतात आणि गटबाजी केव्हाही संपत नसते. गटबाजी म्हणजे लोकशाही जिवंत ठेवणे म्हणजे गटबाजी आहे. एका विचाराचे चालणे म्हणजे हुकुमशाही आहे. माझा विचार वेगळा आहे, माझ्याबरोबर वकील साहेबाचा विचार वेगळा आहे, राजाराम खराटेचा विचार वेगळा आहे, पण संविधानाचा जो विचार आहे, लोकशाहीचा जो विचार आहे, त्या विचार आम्ही तिघं सोबत आहे. पण हे गट वेगळं, हे गट वेगळं, याला काही अर्थ नाही. गटला काही अर्थ नसतो याच्यामध्ये. वसमतचा काँग्रेसचा कुठलाही पदाधिकारी भाजपमध्ये जाणार नाही आता? नाही नाही, 100% कोणताही पदाधिकारी भाजपमध्ये जाणार नाही. आणि जनता मायबाप हुशार आहे. आपण भाजपमध्ये कशाकरता गेलो, पक्ष कशाकरता बदलायलो, लोकाला 100% माहीत आहे. पक्ष बदलणार कशाकरता, पक्ष बदलते कार्यकर्ता, ते लोकांना जनतेला माहीत आहे. ते काँग्रेसचे पदाधिकारी आणि प्रज्ञा सातव ह्या भाजपमध्ये गेला, त्याचा कुठलाही परिणाम या ठिकाणी जाणवणार नाही. निवडणुकीच्या अनुषंगाने देखील या ठिकाणी जाणवणार नाही. आणि जे प्रज्ञा सातव ज्या भाजपमध्ये गेला ती कीड गेली असा सुद्धा घणाघाती आरोप या ठिकाणी पदाधिकाऱ्यांनी यावेळी केल्याचं पाहायला मिळालं. माझ्या सहकारी आकाशसह मी उमेश चकर, प्रवाह न्यूज नेटवर्क, हिंगोली.